नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज। 146व्या जयंतीनिमित्त बहिणाईंच्या साहित्याला भावपूर्ण अभिवादन। बहिणाईंचे भावविश्व उत्साहात। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। एक ओवी आहे, खूप महत्त्वाची मला ती यासाठी वाटते की त्यामध्ये तिने गांधीजींना देव म्हटलेलं आहे आणि त्या ओवीचा संदर्भ जो अनेक ठिकाणी वेगळा वेगळा वापरला तो मला लागलेला वेगळा संदर्भ सांगतो। ओवी अशी की सदा जगाच्या कारणे चंदनापरी घसला, अरे स्वतःमध्ये त्याला देव दिसला स्वतः झाला रे दगड गाव टाकीचा सुसला, हे गांधीजींना म्हटलं। स्वतः झाला दगड आणि त्या जनमानसासाठी एका भारतातल्या गरिबासाठी स्वतः झाला दगड, एक बॅरिस्टर माणूस आणि गाव टाकीचा सुचला। त्यांनी अंगावरचे सगळे कपडे मला शेतकऱ्यासारखं जगायचं म्हणून ते फेडून टाकले। स्वतः झाला रे दगड गाव टाकीचा सुचला, अरे दगड आता त्याला देव दिसला। दगड म्हणजे गरीब माणूस आहे, त्याच्यात त्याला देव दिसला म्हणून त्याच्यासारखं होण्यासाठी त्यांनी स्वतःला बदललं। आणि जे आपण पाहतो पंचा वगैरे किती सुंदर लिहिले बघा। पुढे म्हणतात की डोळे मिटले स्वतःला बी विसरला। स्वतःला विसरून त्यांनी काय डोळे मिटले आणि स्वतःला विसरून त्यांनी काय पाहिलं की अंधारात त्याला देव दिसला। अंधार म्हणजे त्यावेळेचा जो काळ होता त्याच्यामध्ये देव दिसला। देव कोण आहे? तो हा गरीब माणूस होता, ज्यांनी त्यावेळेचा जो भारतीय होता जो लुटला जात होता इंग्रजांकडून। आणि पुढे म्हणतात की मला कयाले गुपी तर काय तुझी करामत, हे गांधीजींना म्हणतात। अरे अंधारानं केली उजेडाच्या वरी माता। आता इथे अंधाराचा अर्थ चुकीचा लावला तर मला मी म्हणेल की गांधीजींनी चळवळी जीच केली। आज गांधीजींनी देश स्वतंत्र केलं का म्हणतात? कारण त्या काळात जे स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते ती तरुण किंवा जनसामान्य होते, पण गांधीजींनी स्त्रियांना स्वातंत्र्य लढ्यात आणलं, बालकांना आलं। त्याच्यामुळे बाबू सारखे 10 वर्षाचे मुलं स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि हे सगळे निराश झालेले होते, हे अंधार होते, हे यांच्या मनात अंधार होता आणि यांनी इंग्रजांवर मात केली उजेडावर, जो प्रखर आहे, जो पॉवरफुल आहे त्याच्यावर। म्हणून त्या म्हणतात की मले कयाला गुपित गांधीजींना तुझी करामात, अरे अंधारानं केली उजेडाच्या वरी मात। आणि म्हणून ती शेवटी म्हणतात की देव कुठे तुझ्या बघूया म्हणा। बहिणाबाईंना त्यांच्या बुबुळामध्ये त्यांच्या डोळ्यात त्यांना देव दिसतो आणि तो अभयाच्या वर इतका मोठा देव आहे, त्याचा मला लागलेला आहे।